संजय राऊतांनी फडणवीसांवर पुन्हा एकदा घणाघात केला आहे। राजकारणातून फडणवीस जाणार आणि आम्हीच राहणार असं संजय राऊत म्हणाले। फडणवीसांमुळे संघ सुद्धा बदनाम झाला असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर संघ विचाराच्या फडणवीसांनी कोणते नियम पाळले असा सवाल राऊतांनी केला। संघ हा असंस्कारी कपटी लोकांना पाठीशी घालणारा झालाय असं राऊतांनी म्हटलेलं आहे। संजय राऊत यांनी आरएसएस वर सुद्धा खोचक टीका केली आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे। कालच उद्धव ठाकरेंनी फडणवीस राहणार किंवा मी तरी राहणार राजकारणामध्ये असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला। उद्धवजीने जे काल सांगितलं तो संताप समजून घेतला पाहिजे। उद्धवजी म्हटले एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहील, त्यांनी तुम्ही हा शब्द वापरला नाही, तू हा वापरला। तू राहशील किंवा मी राहशील, पण आम्ही म्हणतो आम्हीच राहू, ते जातील। पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन हे जसं हवेत विरून गेलं तसंच आहे। तुम्ही जाणार आहात, आम्ही राहणार आहोत। देवेंद्र फडणवीस सुद्धा संघ विचाराचेच आहेत ना, पण या संघ विचाराच्या माणसानं कोणती संस्कृती महाराष्ट्रात पाळली, कोणती नीती कोणती नियम पाळले, जे संघाला सुसंस्कृत प्रखर राष्ट्रवादी नीतिमान वगैरे मानतात, त्यांना मी देवेंद्र फडणवीसांचं उदाहरण देतो की माणूस किती अनीतिमान, असंस्कारी, भ्रष्ट, क्रूर असू शकतो, कपट आणि कारस्थानी, हा चेहरा संघाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे। आणि अशा लोकांमुळे संघ बदनाम झाला। संघ हा असंस्कारी, असुसंस्कृत, अनीतिमान लोकांना आता पाठीशी घालणारा हे झालाय, संघटन झालेलं, हे सगळ्यांना माहिती आहे। आम्ही संघ पाहिलाय तो बाळासाहेब देवरसांचा पाहिलेला आहे, बरं का? आम्ही संघ पाहिलाय तो रज्जू भैयांचा पाहिलेला आहे। तुम्ही आता जो संघ म्हणताय ना, यांनी ग्रीन सिग्नल दिला, त्यांनी संविधानाची आणि या देशाच्या लोकशाहीच्या चिंधड्या उडवणारे लोक सत्तेत बसलेले आहेत, देशाची संस्कृती खतम करणारे लोक सत्तेत बसले आहेत। संघ काय करतोय? ज्या संघाचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एका टिंबा एवढं योगदान नव्हतं, किंवा ज्या संघ विचाराचे लोक चलेजावची चळवळ चिरडून टाका असं ब्रिटिशांना पत्र लिहित होतं, त्याने आमच्याशी लढण्याची भाषा करायची नाही। तू तर आव्हानाची गोष्ट करूच नकोस। तुझ्यासारख्या तीनपाट लोकांना कशी जिरवायची हे आम्हा लोकांना शिवसेना सोडल्यानंतरच आम्हाला कळलंय। जेव्हा सन्मान्य राणे साहेबांनी सामनाच्या बाहेर शिवसेना सोडल्यानंतरची सभा आयोजित केली, त्या सभेच्या वेळी हा 4 तास स्वतःला बाथरूम मध्ये ना कोंडून ठेवलं, बाहेर यायला तयार नव्हता, एवढा मुळात घाबरट आहे आणि मोठ्या आव्हानाची गोष्ट करतो। सगळ्या गोष्टी आम्ही सगळी यंत्रणा बाजूला ठेवतो, तू ये मैदानात, बघू आम्ही काय करायचंय ते। तुझ्यासारख्या च्युइंगमला आम्ही रोज खाऊन थुकून देतो बाजूला। संजय राऊतांची पात्रता आहे का संघावर बोलायची? तुमची पात्रता आहे का जरा तपासून बघा ना। संघ काय संपूर्ण देशाला माहिती आहे, संघाचं कार्य काय हे संपूर्ण देशाला त्या ठिकाणी माहिती आहे, आणि म्हणून संजय राऊत तुमच्या सर्टिफिकेटची संघाला गरज नाही आहे। आपण आपली पात्रता ओळखूनच बोला ना। त्या दूर उठता बसता देवेंद्रजी दिसत आहेत, त्यांना माहिती आहे एकच माणूस असा आहे राज्यामध्ये की हा आपल्याला पुढून उडणार आहे, आणि म्हणून महाविकास आघाडीने ठरवून देवेंद्रजीला टार्गेट करायचं, रोज त्यांच्यावर घाणेरडं असं बोलायचं, वाटेल तशा अपशब्दाचा वापर करायचा, हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।